पुतळा मावशी काढतात कांदा. आता कॅरेट भरते पटापटा. बोलत नाहीत त्या, बोलत नाहीत. कॅरेट भरलं पाहिजे त्यांचं. कसं परवडतंय मावशी तुम्हाला? आम्हाला कॅरेटवर परवडतो आहे ना, रोजाने नाही परवडत. रोजाने नाही परवडत आम्हाला. आमचं कॅरेट भरले पाहिजे खूप खूप. हा, त्या म्हणल्या आम्हाला रोजाने परवडत नाही, त्यामुळं मग त्यांना कॅरेटवर दिल्या कांदा काटायला. कॅरेट भरून ठेवतात त्या. मतायचं तर मशीनच चालती. बोलायचं नाही माणसाशी. बोलायचं की का बरं बोलायचं नाही? जाळी भरायला नको का तुमची? भरती की आता काय जाळी भरती. अशी मशीन चालली त्यांची. कांद्याला पण चांगलं जारे पण आहे ना. हा चांगला झाड आहे. कसले जारे ते कांद्याला. आणि लाल कांदा आहे. हा चांगली चकाकी होईल. शाईन चांगली आहे कांद्याला. तर मला गोटाची फुलं खोडायची आहेत. त्यांनी घेतली तिकडचा सारा उपटायला आता. रत्नानांनी. होय हा झालं. त्यामुळे त्यांनी उपटाय घेतला असं. काढतात ना बायका चांगलं काढतात. शिल्पताईला परवडते का? रोजाव नाही परवडत. हा रोजाव नाही परवडत. असंच परवडतं आहे ना. हां कॅरेटवर परवडतं. मशीन चालते त्यांची. हां हात पट चालतो ना. मग काय रोजाने पण असंच काढतो, पण रोजाने नाहीच करत आता. नाही. दिवस सगळे उन्हाळ्याचे तर. मग काय, एवढं चैत्र महिना कडक उन्हाळा आहे. हां तेवढे 2 रुपये जास्त भेटतात ना आपल्याला. हां दिवसभरात काय होईल ते होईल आपलं. जी होईन ते होईन नाही का. मग सकाळी पण लवकर यायला लागतंय. हां लवकर येतो घरातले कामं उरकून. मग काय, असं शेतकऱ्याचं जीवन आहे. आता फुलं फुटते ना मी जाळ्यात. ही तुमची भरली ना शिल्पताई? पाणी आणू का एकदा? आणते. आता पाणी नेते त्या ह्याच्यावर वतायला, टॉवेलवर वतायला. आपला फ्रीज केलाय, फ्रीज तयार. मग काय, शेतकऱ्याचा फ्रीज आहे आमचा शेतातला, थंड पाण्यासाठी. कांद्याला तर काय बाजार नाही आता सध्याला, पण कांदा तर काढावाच लागतोय. आणि माणसांना रोजगार काय परवडत नाही, त्यांना उपटंच लागतंय. जो तो आपापल्या पोटाचा विचार करणारच आहे. हा असा कांद्याचा ढीग लागलेला आहे बघा. ही चिंगळी, तो मोठा कांदा. बायकांना कांदा काटायला 300 रुपये रोज आहे आणि ज्वारी काटायला 350 रुपये रोज आहे. त्यांनी जर उक्तं काढलं तर एक बाई 500-600 रुपये रोज पडते. म्हणजे 2 दिवसाचं काम एका दिवसातच करते. त्यामुळं उक्तं त्यांना परवडते. ही रत्नाजीने तर डांबूनच घेतले सगळं तोंड. काय चाललंय? रत्नाजी पण उपटती उगतच. ती पण म्हणती नको रोजानी. हा रोजाने नाही, आपलं ह्याच्या परवडतंय. कॅरेटाव परवडतंय. मग काय. चला, त्यांना पाणी आणायला चालली मी आता. कपडा लावल्यामुळे ते पाणी लय गार झालंय आणि पाणी थंड असल्यामुळे खपते लय. एक किटली भरून आणा ना तिकडून. हो आता आणली का? तीच ना. हा कपडा असा भिजवायला लागतोय. फ्रीज सारखंच पाणी होतंय गार. मग